वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचं आणि ज्या वाल्मिक कराडांचं नाव CIDनं SITनं पहिल्या नंबरवरचा आरोपी म्हणून लावलेलं आहे किंवा आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव पहिल्या नंबरवरती आहे. त्याच वाल्मिक कराडांचा मुलगा असलेला सुशील कराड यानं काल एक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये सुशील कराडने म्हणाला की आता सर्व मी बोलणार आहे. आजपर्यंत तुम्हाला ज्या गोष्टी ऐकायला भेटल्या नाहीत त्या मी ऐकवणार आहे आणि बोलणार आहे. पण सुशील कराड नेमकं काय बोलणार या सगळ्या गोष्टीवरून बीडमध्ये एक मोठं वातावरण किंवा एक प्रकारे सगळ्यांना उत्सुकता लागली होती की नेमकं सुशील कराड काय असं बोलणार आहे की ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता खळबळ माजणार आहे. नेमकं काय घडलंय, वाल्मिक कराड या सुशील कराड नेमकं आता कशामुळे आताच पुढे बोलणार आहे किंवा आता कशामुळे बोलणार आहे, काय गोष्ट आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण समजावून घ्यायचे आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, वाल्मिक कराड यांचे आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारमध्ये नावं आले, प्रकरणं झाली आणि त्यांचा मुलगा असलेला सुशील कराड याच्या आधी सुद्धा बऱ्याच प्रेस कॉन्फरन्स या सुशील कराडच्या आपण ऐकल्या. यामध्ये माझ्या वडिलांना फसवलं गेलंय किंवा माझे वडील अशा प्रकारची कुठलीही गोष्ट त्यांनी केलेली नाही आणि कुठेतरी चुकीची गोष्ट झाली आहे अशा प्रकार सुद्धा सुशील कराडनं काही पत्रकार परिषदेमध्ये काही दिवसापूर्वी गौप्यस्फोट काही केले होते. त्या गौप्यस्फोटामध्ये काही सांगितलं होतं की माझ्या वडिलांचा कुठेही काही संबंध नाही आणि कुठेतरी त्यांच्यावर हे डाग लागलेले ते लवकरच पुसून जातील अशा प्रकारचं सुद्धा सुशील कराड यांनी सांगितलं होतं. आणि याच सुशील कराडने काल एक बीडमध्ये एक पोस्ट केली, फेसबुक पोस्ट केली आणि त्या फेसबुक पोस्टवर लिहिलं की आता बाद झालं, आता मी सर्वांसमोर बोलणार. मग बीडमध्ये एक खळबळ माजली किंवा एक प्रकारे उत्सुकता लागली लोकांना की काय नेमकं बोलणार सुशील कराड. अशा प्रकारचं त्या सुशील कराडला काय माहिती आहे की ज्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजणार आहे आणि कुठेतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आणि एक महत्वाचं म्हणजे सुशील कराडची ही पोस्ट एवढी चर्चेली का जात आहे आणि सुशील कराड जे वाल्मिक कराड यांचे मुलगा आहे त्यांचे आताच एवढं पोस्ट का व्हायरल झाली हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. ते तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचा सुप्रीम कोर्टाने म्हणजे सगळ्यात भारतातील सर्वात मोठं कोर्ट माननीय सुप्रीम कोर्ट या सुप्रीम कोर्टाने काल एक अर्ज फेटाळला आणि त्या अर्जामध्ये वाल्मिक कराड यांनी जामिनासाठी स्वतःचा सुटका व्हावी, कुठेतरी स्वतःला बाहेर निघावता यावं किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आपलं नाव आले ते कुठेतरी आपले फसवणुकीमुळे नाव आलेलं आहे आणि माझा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठेही संबंध नाही किंवा हे सगळे चुकीचे आरोप आहेत अशा प्रकारचा जामिनाचा अर्ज वाल्मिक कराड यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केलेला होता. याच्या आधी हायकोर्टामध्ये असेल किंवा जिल्हास्तरीय कोर्टामध्ये असेल, या सगळ्या कोर्टामध्ये वाल्मिक कराड यांनी अर्ज केला होता. मात्र वाल्मिक कराड यांचा अर्ज या सगळ्या कोर्टांनी फेटाळून लावला होता आणि आता एक पर्याय राहिला होता वाल्मिक कराड यांच्याकडे, शेवटचा पर्याय म्हणता येईल त्या पर्यायाला, आणि तो पर्याय म्हणजे सुप्रीम कोर्ट. माननीय सुप्रीम कोर्टाकडे ज्यावेळेस हे अर्ज गेला त्यावेळेमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं किंवा सुप्रीम कोर्टाने हा अर्ज आता फेटाळून लावलेला आहे आणि सगळ्यात मोठा धक्का वाल्मिक कराड असतील किंवा त्यांच्या मुलांना असेल, हा मोठा धक्का मानता येईल आणि कुठेतरी एक प्रकारे त्यांचे हे आरोप सगळे खोटे आहेत किंवा सगळे म्हणत होते ते. मात्र वाल्मिक कराड यांचा अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यामुळे आता सुशील कराड यांनी काही ठरवलं आहे का किंवा सगळ्या गोष्टी खऱ्या काय आहे खरं हे सांगायचं पुढे आहे का, अशा प्रकारचे प्रश्न बीडमधून निर्माण करण्यात आलेले आहेत. मात्र लवकरच आता ते पत्रकार परिषद घेणार असल्याची सुद्धा माहिती आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये सगळं काही उघड करण्यात असल्याचं सुद्धा त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. म्हणजे आता नेमकं काय होतंय, कारण राजकीय नेत्याचं कोणाचं नाव घेतलं जातंय का, राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये, अशा प्रकारच्या बातम्या कालपासून आपण
पाहतो आहे आणि ह्याच बातम्या कुठेतरी आता धरून बीडमध्ये एक मोठं राजकारण किंवा बीडमध्ये एक मोठी खळबळ आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बीडच्या राड्यावर? आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.